जय शिवराय मित्रांनो अखेर मोठी प्रतीक्षा संपलेली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जीआर संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, उच्च तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी व द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या आधिपत्याखाली शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी ज्यांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा पात्र विद्यार्थिनींना प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% पर्यंत लाभ देण्यात येतो। व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण 36% इतकं मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलीचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि मुलींच्या समप्रमाणामध्ये शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी 5 जुलै 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगाने आज एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन मुलीच्या मोफत उच्च शिक्षणाच्या या जीआरला मंजुरी देण्यात आलेली आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता। राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासकीय अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठ, शासकीय अभिमत विद्यापीठ, खासगी अभिमत विद्यापीठ, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अर्थात सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅपद्वारे जे काही व्यवस्थापन कोट्यातील आणि संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थिनीपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्थात ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ओबीसी मधील प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचं नूतनीकरण केलेल्या मुलींना तंत्र व उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ देण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मान्यता देण्यात येत आहे आणि याच्यासाठी 906 कोटी रुपये एवढ्या आर्थिक भारास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित पूर्वीपासूनच प्रवेश घेतलेल्या ज्यांच्या अर्जाचं नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय 6 एप्रिल 2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले-मुली यासाठी सुद्धा अनुदेय करण्यात आलेला आहे। सदर योजनेचा निधी हा प्रशासकीय विभागाच्या लेखाशीर्षांतर्गत गेला जाईल आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 906 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यूएस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या 7 ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ईडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुदेय करताना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकाचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येत आहे। तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्याकरता उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न व उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेतलं जाणार आहे। ईडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुदेय राहील। अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही। अशा प्रकारे 5 मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अतिशय मोठ्या अशा प्रतीक्षेनंतर हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। धन्यवाद।